उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर दिवसेंदिवस अनेक शंका उपस्थित करण्यात येत आहेत। अशातच राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील विरोधात अजित पवारांच्या विमान अपघातावरून सरकारला विरोधक हे घेरण्याच्या तयारीत आहेत। दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी अजित पवारांच्या विमान अपघातावरून सरकारवर देखील जोरदार टीका केली। पहिल्यांदा प्रश्न इथूनच निर्माण होतो की चहा पाण्याला का जायचं। या राज्यातील विद्यमान उपमुख्यमंत्र्यांचा विमान अपघात होतो। शासनाकडून केवळ 2 ओळीचं एक लाईन अशी म्हटली जाते की यामध्ये कुठेही कोणीही अपघातावर प्रश्नचिन्ह निर्माण करू नये। का करू नये? हा घातपात आहे की अपघात आहे, या संदर्भात महाराष्ट्रभर देशभर चर्चा सुरू आहे आणि सरकारची भूमिका संदिग्ध आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्र बघतोय। अशा वेळेस आम्ही का जायचं? अजितदादांचं नेतृत्व खंबीर होतं, कणखर होतं, निर्भीड होतं, निर्भय होतं, म्हणूनच त्यांना लवकर या ठिकाणी घात की अपघाताला सामोरं जावं लागलं का, हाच लोकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे। अजित पवारांच्या अपघात प्रकरणी सीबीआय चौकशी संदर्भात केंद्राला पत्र दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। तर या प्रकरणात चौकशी अंती सत्य समोर येईल असं सुनेत्रा पवार म्हणाल्या। मला सुनेत्रा वहिनींना प्रश्न विचारायचा आहे की आता सीएम साहेबांनी तर खुलासा केलाच आहे सगळ्या अपघात प्रकरणासंदर्भात, पण रोहित पवार जे प्रश्न रोज अनेक वेगवेगळे उपस्थित करतात, परत मुंबईत ते दिल्लीत येऊन करत आहेत, तुम्हाला याच्या संदर्भात काय बोलायचं आहे का? कारण की तुमच्याकडनं कुठलीच प्रतिक्रिया येत नाही आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक मुद्दा उपस्थित राहतो की तुम्ही जी भूमिका मांडली, म्हणजे जय पवारांचा मी इंस्टावर भूमिका मांडली बघितली, पण या रोहित पवार जे रोज मुद्दे मांडतात ते तरी मान्य आहे का? मग काय नेमकं काय? आताच आपल्याला माननीय मुख्यमंत्र्यांनी असं उत्तर दिलेलं आहे आणि चौकशी म्हणजे आम्ही पण त्यांना सांगितलेलं आहे। मी सीबीआय तर्फे चौकशीचे पत्र मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे, त्यामुळे चौकशांती आपल्याला कळेलच काय ते। यातलं प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे हा आमचाही आग्रह आहे। त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू। प्रत्येक जी गोष्ट ज्यातनं शंका उपस्थित होते त्याचं उत्तर येतपर्यंत आम्ही पाठपुरावा करणार। कोणाच्याही मनात शंका असेल तर माझं तर मत असं आहे की या संदर्भात ती शंका ही जी काही योग्य अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीकडे व्यक्त केली पाहिजे। म्हणजे अगदी ज्यांच्या मनात शंका आहे त्यांनी DGCA त्या शंकांच्या संदर्भातलं एखादं पत्र लिहावं किंवा आमच्याकडे दिलं तर आम्ही देखील ते पत्र हे DGCA पर्यंत पोस्ट करू। कारण कुठली शंका, व्हॅलिड शंका तर वेगवेगळ्या प्रकारच्या काही काढता येऊ शकतात, ते त्याच्याबद्दल म्हणत नाही, कारण शेवटी एखादी थिअरी तयार करायची तर कुठली थिअरी तयार होते, पण ज्या काही व्हॅलिड शंका आहे यातल्या प्रत्येक शंकेचं उत्तर मिळालंच पाहिजे। हा आमचाही आग्रह आहे, हा सुनेत्राताईंचाही आग्रह आहे आणि पवार कुटुंबाचाही आग्रह आहे। अजित पवारांच्या विमान अपघातावर विरोधकांकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर केंद्राकडून उत्तर देण्यात आलं। अजित पवारांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल 28 फेब्रुवारी आधीच येणार असल्याची माहिती केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली। तर प्राथमिक अहवाल आल्यावर सर्व काही स्पष्ट होईल असं सांगून मुरलीधर मोहोळांनी रोहित पवारांवर देखील निशाणा साधला। मंत्रालयाच्या वतीनं DGCAच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक जे दिलं गेलं त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की 1 महिन्याच्या आत आम्हाला आयकाओच्या नियमाप्रमाणे प्राथमिक अहवाल देणं आम्हाला बंधनकारक आहे। त्यामुळे आयकाओच्या नियमाप्रमाणे ॲज अ रूल फ्रॉम आयकाओ आम्हाला 1 महिन्यात प्राथमिक अहवाल म्हणजे 28च्या अगोदर तो येईल आणि त्याच्यामध्ये स्पष्ट बाकी काही गोष्टी त्याचा उल्लेख केलेला आहे। त्यामुळे मला असं वाटतं प्राथमिक अहवाल येईल, त्याच्यानंतर त्याच्यावरती बोलणं योग्य होईल। मी त्याच्यात जाणार नाही। शेवटी ज्याचं काहीतरी मत असू शकतं, ते त्यांचं मत मांडतायत। शेवटी एकदा चौकशी होईल, अहवाल येतील, मग खरं काय ते सत्य येईल। त्यामुळे मला असं वाटतं ज्याला कुणालाही बोलायचा अधिकार आहे ते त्यांची भूमिका मांडतायत। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभागातील लाचखोरीचं